श्री स्वामी समर्थ. प्रिय मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जनाबाईला श्री स्वामी समर्थांचे विठ्ठलाच्या रूपात दर्शन. मित्रांनो, श्री स्वामी चरित्र कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये सुख, समाधान, शांती प्राप्त होते. तसेच मनोवांछित फळही मिळते. याचा लाखो लोकांना अनुभव आलेलाच आहे. तर या परमपवित्र अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. मंगळवेढ्यात जनाबाई नावाची विठ्ठल भक्त स्त्री राहत होती. ती दरवर्षी पंढरपूरची वारी नियमित करीत असे. जेव्हा स्वामी मंगळवेढा येथे परतले तेव्हा त्यांची कीर्ती ऐकून ती दररोज त्यांच्या दर्शनाला जाऊ लागली. विठ्ठल भक्त जनाबाईची स्वामीनिष्ठा रोज वाढत होती. एकदा आषाढी वारीची वेळ आली म्हणून जनाबाई फुले घेऊन स्वामींच्या दर्शनाला गेली व दर्शन घेऊन स्वामींना म्हणाली, आज मी पंढरीच्या वारीला प्रस्थान ठेवणार आहे. आपला आशीर्वाद असावा. परंतु मी वारीहून परत येईपर्यंत आपल्या दर्शनाला मुकणार आहे. असे म्हणून ती रडू लागली. स्वामींनी जनाबाईकडे पाहिले व म्हणाले, अगं जनाबाई, आम्ही तुझे बरोबर आहोत. तू काळजी करू नकोस. जनाबाई वारीला निघाली. जनाबाईच्या मुखामध्ये आजपर्यंत विठ्ठलाचे नावच होते. आता त्याला स्वामींच्या नावाची जोड लागली. पांडुरंगाचे नाव सतत मुखात असल्यामुळे तिला एकटेपणा कधीच जाणवत नसे. पंढरपूर अगदी जवळ आले असताना अचानक मुसळधार पाऊस पडू लागला. सर्वत्र पाणीच पाणी जमा झाले. जनाबाई मनामध्ये घाबरली. आता मी कशी पोहोचणार? पांडुरंगाचे दर्शन कसे होणार? इतक्यात विजा कडाडल्या व त्या प्रकाशात तिला स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर दिसू लागली. तिला आठवले, स्वामी म्हणाल्याप्रमाणे आपल्या बरोबरच आहेत. म्हणून तिने स्वामींचा जप करण्यास सुरुवात केली. स्वामी नामात जनाबाई दंग झाली. पाऊस पडतच होता. पुढे पाणी साचल्यामुळे जनाबाई बाजूला उभी राहिली. तितक्यात त्या पाण्यातच तिला परत स्वामींची मूर्ती दिसली व दुसऱ्याच क्षणी पांडुरंगाचेही दर्शन तेथे झाले. स्वामींची ही लीला पाहून जनाबाईने निश्चय केला, आता पंढरपूरला येण्याची जरुरी नाही. स्वामी हेच आपले पंढरपूर व स्वामी हेच माझे विठ्ठल आहेत. पांडुरंग पांडुरंग असे म्हणत ती पंढरपूर वाटेवर मार्गक्रमण करू लागली. आता पाऊसही थांबला होता. स्वामींची साथ आपल्याला सोबत आहे या समाधानाने तिने वारी निर्धास्तपणे पूर्ण केली. आता
वारीला जाण्याची जरुरी नाही व स्वामी हेच आपले पंढरपूर आहे असे मानून तिने स्वामींच्या सेवेत आपले उर्वरित आयुष्य घालवले. भक्तांनो, अशा प्रकारे जनाबाईला विठ्ठलाच्या रूपात श्री स्वामी समर्थांनी दर्शन दिले. भक्तांनो, पुढील कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ.